नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल चमचमीत खिचडी। कधी कधी स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा येतो किंवा स्वयंपाकासाठी उशीर होतो, अशा वेळी ही खिचडी खूप उपयोगी ठरते। 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती आणि पाऊण वाटी आहे तूर डाळ आणि बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत, सालीसह काप केलेले आहेत। त्यासाठी अर्धा तास बटाटा पाण्यात भिजत घाला। शेंगदाणे सुद्धा भिजवून घेतलेले आहेत। तांदळाच्या निम्मी डाळ घ्यायची आहे आणि तूर डाळच वापरायची आहे। यासाठी आलं लसूण पेस्ट आहे, कांदा आहे, सुक्या खोबऱ्याचे काप आणि कढीपत्ता हे फोडणीसाठी लागणार आहे। आता फोडणी बघूया। छोट्या कुकरमध्ये 2-3 चमचे तेल घ्यायचे। या प्रमाणासाठी 2-3 चमचे तेल घेतलेले आहे। त्यानंतर फोडणीसाठी मोहरी टाकूया आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरे, 1 चमचा हिंग टाकलेला आहे। हे सगळं नीट व्यवस्थित भाजू द्या आणि त्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य टाकायचं आहे। कढीपत्ता टाकलेला आहे 5-6 पानं, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि कांदा टाकायचा आहे। सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा टाकून घेतलेले आहेत। आता हे सगळं मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया। छान खमंग फोडणी तयार होऊ द्या। त्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे। बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत याच स्टेजला, म्हणजे त्याचा कच्चा वास येणार नाही। शेंगदाणे सुद्धा त्याचबरोबर टाकायचे आहेत। आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया। अगदी 10 मिनिटात ही खिचडी तयार होते आणि रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय ठरू शकतो। आता चवीप्रमाणे टाकूया काश्मीरी मिरची पावडर। तुम्हाला जर या स्टेजला कांदा लसूण मसाला टाकायचा असेल तर तो चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मीठ टाकूया। तूर डाळ टाकलेली आहे। तूर डाळ पाऊण वाटी घेतली होती मी। या खिचडीसाठी तूर डाळच वापरायची आहे। त्यानंतर हा 1.5 वाटी बासमती राईस मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवला होता, तो परतून घ्यायचा आहे। खूप छान बनते ही खिचडी, शिवाय परिपूर्ण जेवण तयार होतं। अगदी घाई गडबडीच्या वेळेला खूप पटकन होणारी ही डिश आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता हळद टाकलेली आहे चमचाभर आणि गोडा मसाला टाकायचा आहे। तुमच्याकडे जर काळा मसाला अवेलेबल असेल खानदेशी खिचडीचा तर तोही टाकू शकता तुम्ही। 3-4 मिनिटं हे सगळं परतून घेणं गरजेचं आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित एकमेकात मिसळून एक खमंग सुगंध तयार होतो आणि चव सुद्धा खूप छान येते। गरम पाणी टाकूया। 4 वाट्या गरम पाणी टाकणार आहे मी। आता 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्या अगदी पुरेशा होतात। छान मऊसर शिजते खिचडी। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। बघा खूप सुंदर आणि मऊसर शिजली आहे खिचडी। या थंडीच्या दिवसात या खिचडीची लज्जत काही औरच। अशा गरम गरम वाफाळलेल्या खिचडी बरोबर कढी सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। रेसिपी सफर चॅनेल नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन सुंदर रेसिपीसह। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।